त्याच्या डाव्या बाजूला स्वतःचं हॉस्पिटल आहे नोन ॲज विदेल नर्सिंग होम. त्याची आपल्याला एक नोंद दिलेली आहे प्रेस नोट. त्याचे 50 वर्ष गोल्डन ज्युबिली ह्या सन्मारी कंप्लीट होते 50 वर्ष म्हणून त्यानिमित्ताने एक छोटासा म्युझिकल प्रोग्राम आपण बालगंधर्वमध्ये ठेवलेला आहे. त्या 50 वर्ष झाली. आम्ही 72 साली तो प्लॉट मिळवला आणि 74 साली बांधकाम सुरू करून बडवे साहेब आमचे आर्किटेक्ट होते, प्रख्यात आर्किटेक्ट. त्यांनी डिझाईन करून हे केलेलं. आणखी 8 जूनला आम्ही ते सुरू केलं. म्हणून 50 वर्ष कंप्लीट होते 8 जूनला. नंतर याच्यात गेल्याप्रमाणे माझा मुलगा आता तो येऊ शकला नाही तर तो ऑपरेट करतो इमर्जन्सी केस आहे, कमलेश नाव त्याचं. तो स्वतः कॅन्सर सर्जन आहे. माझ्या मिसेस पहिल्यांदी बोटी तुम्ही ओळखता त्या गायनेकॉलॉजिस्ट सुद्धा मी स्वतः सर्जन आहे आणि माझी सून ती देखील स्वतः गायनेकॉलॉजिस्ट आहे. अशा दोघांनी आम्ही सुरू केलं, पुढे वाढवलं आणि आता आमची नात आहे आम्हाला जॉईन झाली ती न्यूट्रिशन स्पेशालिस्ट आहे. मैत्रिणी आपल्या नोटमध्ये लिहिलेलं आहे. ह्या हेतूने हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करून 50 वर्ष होत आहेत. तर त्यानिमित्ताने एक कृतज्ञता व्यक्त करण्याकरता पेशंट्स, कारण आपण शेवटी कोण असतो, शेवटी पेशंट्सचे आपले सहकार असतो. ते आपल्याकडे गेले वाढत गेले त्यानिमित्ताने आपलं हॉस्पिटल पुढे नवीन नवीन फॅसिलिटी वाढल्या. त्याच्यामध्ये आता आपण कॅन्सर वाढवलं, नंतर गायनेकॉलॉजी इतर प्रकार वाढवले. असं करत करत आता तर मैत्री जॉईन झाल्यानंतर न्यूट्रिशनवर काम सुरू झालं. ती स्वतः आयन वुमन आहे, आयन मॅन वुमन नाही मॅन, आणि ते फार मोठं कडक अवघड असतं. अशा परिस्थितीचा विचार केला की त्यानिमित्ताने आपण सर्व लोकांपर्यंत आपला कार्यक्रम पोचता करावा आणि म्हणून हा विशेष म्हणजे आमचा सगळा जो स्टाफ आहे हे मोस्ट ऑफ द सिस्टर्स आमच्याकडे ट्रेंड आहेत. डॉक्टर वैजयंती बोकील जे माझ्या सासूबाई आहेत त्यांनी खूप वर्ष कॉर्पोरेशनमध्ये 25 वर्ष त्यांनी ऑनररी म्हणून काम केलं. म्हणजे असं नाही की प्रायव्हेटमध्येच काम केलं तर खूप सारं सोशल वर्क केलेलं आहे. आणि त्या काळी त्यांना लक्षात आलं की नर्सिंगची गरज काय आहे आणि त्यांनी गरजू मुलींसाठी नर्स एड ट्रेनिंग कोर्स चालू केला आणि तो तब्बल 15-20 वर्ष राबवला. आणि त्यातनं मोर दॅन 50-60 फक्त 10वी पास 12वी पास अशा मुली आज नर्स कोर्स करून मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये आज चांगल्या पदावर आहेत. म्हणजे आमची फॅमिली बेसिकली इज व्हेरी कमिटेड नॉट ओनली टू मेडिकल वर्क, पण आम्ही खूप सारं सोशल वर्क पण करतो. मी स्वतः कॉर्पोरेशनमध्ये 25 वर्ष कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये ऑनररी डॉक्टर होते. नंतर माझा मुलगा प्रल्हाद बोकील हँडिकॅप्ड होता, तर त्या निमित्ताने आम्ही एक हँडिकॅप मुलांसाठी रिहॅबिलिटेशन सेंटर पण आमच्या हॉस्पिटलमध्ये चालवतो आणि ते पण अनेक वर्ष चालू आहे. आम्ही खूप साऱ्या इन्स्टिट्यूट्सना एक आम्ही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट केलेला आहे, नरसिम्हा ट्रस्ट म्हणून. थ्रू दॅट आम्ही खूप हँडिकॅप मुलांना हेल्प करतो. नंतर सोफोसची एक ब्रांच आहे तारा सोफोस म्हणून, जे फक्त हँडिकॅप मुलांचं ऑर्फनेज आहे. त्याच्यासाठी आम्ही रेग्युलर डोनेशन्स देतो, तिथे जाऊन काम करतो. सो असं आमचं एक मल्टी फॅसेटेड फॅमिली आहे. माझे हजबंड आहेत कॅन्सर सर्जन डॉक्टर कमलेश बोकील. अनेक हॉस्पिटल्समध्ये ते जातात, सर्जरीज करतात. पण आमच्याकडे विशेष म्हणजे भरपूर चॅरिटी वर्क होत असतं आणि काही त्याचा बोबाटा न होता. आणि स्पेशली तुमचे कोणी नातेवाईक असतील तर माहीत असेल की सगळ्यात जास्ती खर्च येतो आजकाल किमोथेरपीजना. तर कमलेशचं पहिल्यापासून धोरण आहे की पेशंट्सना कमीत कमी पैशात औषधं उपलब्ध करून देणे आणि त्यांची ट्रीटमेंट पूर्ण व्हायला त्यांना मदत करणे. हे माझं एकदम आय एम व्हेरी प्रिव्हिलेज टू बिलॉंग टू दिस फॅमिली अँड ॲज अ थर्ड जनरेशन आय एम डुईंग काय म्हणतात वी आर ऑल इन प्रिव्हेंटिव्ह, वी डू अ लॉट ऑफ प्रिव्हेन्शन वर्क. आय मीन की आजार होण्याच्या आधीच तो प्रिव्हेंट कसा करायचा हा माझा खूप मोठा रोल आहे त्याच्यात. मी न्यूट्रिशनिस्ट आहे आणि एक्सरसाइज फिजिओलॉजिस्ट आहे. आधी बिलीफ काय होती की जर तुम्ही आजारी असाल, आता माझे वडील कॅन्सर सर्जन आहेत, जर तुम्हाला कॅन्सर असा रोग असेल तर व्यायाम नाही करायचा, नुसतं बसायचं आणि ट्रीटमेंट घ्यायची. पण त्यांनी काय होतं सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी अजूनच वीकनेस येतो, त्यांनी मसल लॉस होतो, त्यांनी काही खायची प्यायची इच्छा जी ऑलरेडी ट्रीटमेंटनी कमी झालेली असते ती हालचाल न केल्यामुळे अजूनही कमी होते.
पण आता नवीन रिसर्च काय दाखवतो की सगळ्यांमध्ये एक्सरसाइज मदत करू शकतो तुम्हाला. माझी आई गायनेकॉलॉजिस्ट आहे, तर प्रीनेटल पोस्टनेटल व्यायाम आणि आहार हा मी मदत करते त्यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये. आणि मी जेव्हा अमेरिकेला शिकत होते तेव्हा मी पाहिलं की मेडिकल केअर किती अवघड आहे. म्हणजे डॉक्टर्सची अपॉइंटमेंट घ्यायला तुमच्याकडे इन्शुरन्स नसेल तर किती कठीण जातं. आणि आता मी जेव्हा युरोपमध्ये होते तेव्हा तर माझ्या लंडनच्या मैत्रिणींना त्या स्वतः डॉक्टर असूनही त्यांना प्रेफरन्स देत नाहीत. त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला काय झालं तर दे हॅव टू स्टील स्टँड इन द लाईन अँड टेक दी अपॉइंटमेंट विथ NHS. पण आपल्या भारतात असं नसतं. आजही माझ्या आई वडिलांना, आजी आजोबांना, माझे सगळे मैत्रिणी मित्र काहीही झालं तरी दे नो की यू कॅन कॉल देम अप ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. आणि काही झालं तरी द्विदलला येऊ शकतात ते. आय थिंक इट इज आम्ही हर्डल्स न देता लगेच ट्रीटमेंट देतो. कमर्शियल हॉस्पिटल्समध्ये फॉर्मॅलिटीज आणि प्रोसेसेसमध्ये बराच वेळ जातो जो द्विदलमध्ये जात नाही. आणि आय थिंक दॅट इज समथिंग व्हेरी युनिक ऑल्सो ॲट आवर हॉस्पिटल. आई बाबा रोज जाऊन पेशंट्स बघतात, राऊंड्स घेतात, सकाळ दुपार संध्याकाळ, काय त्यांना हवं आहे, गरज आहे. रिलेटिव्सना चांगलं काउन्सिलिंग होतं. डॉक्टर आला नाही, डॉक्टर सर्जरीनंतर आम्हाला भेटलेच नाहीत, ह्या कंप्लेंट्स द्विदलमध्ये अजिबात होत नाही. विच इज वाय वी आर प्रिव्हिलेज्ड की 3rd जनरेशन 4th जनरेशन ही आमच्याकडे येतात ट्रीटमेंटसाठी. सो on the occasion of 50 years, we are having a Bollywood musical program for all our patients and for all our well-wishers, including all of you. We would love to have all of you there at Bal Gandharva at 5 p.m. on this coming Saturday.